मी राजीनामा 23 तारखेला नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर लगेच मी राजीनामा दिलेला होता. पण मध्यंतरीच्या काळामध्ये प्रांताध्यक्ष महोदय यांनी देखील राजीनामा देण्यामुळे नवीन अध्यक्षांची निवड त्या ठिकाणी सपकाळ साहेबांची झाली. 24 नोव्हेंबरला मी नवीन प्रांताध्यक्षांना भेटून ह्या सगळ्या गोष्टींची कानावरती घातलं. पण त्यांनी मध्यंतरी काय आंदोलनं दिली होती शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी 3 मार्चला आणि मराठवाड्यामध्ये संतोष देशमुख साहेबांच्या हत्येच्या निमित्तानं सद्भावना यात्रा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि 8 आणि 9ला त्या सद्भावना यात्रा मसाजोगपासून सुरू होऊन बीडपर्यंत यात्रा त्या ठिकाणी झाली. हे 2 महत्त्वाचे कार्यक्रम आहेत, ते आपण पार पाडावेत अशी सूचना माननीय प्रांताध्यक्षांनी त्या ठिकाणी दिली. त्या सूचनेचं पालन करून आज मी माझ्या परत पदाचा त्या ठिकाणी राजीनामा नवीन प्रांताध्यक्ष महोदयाकडे दिलेला. दिशा आता आमच्या लातूर जिल्ह्याचं नेतृत्व त्या ठिकाणी दिशा ठरवेल आणि त्याच्यातनं नवीन नेतृत्वाकडे संधी त्या ठिकाणी दिली. ती नाराज असती तर मग मी 3 तारखेच्या आंदोलनात आणि 8-9च्या सद्भावना यात्रेत पण सहभागी झालो आणि ही तिकीट न मिळण्याची ही माझी वेळ का पहिल्यांदा नाही. मी 2005 पासून मागणी करतो आणि 2005ला मी मुख्य दावेदार असताना त्यावेळेस सुद्धा पक्षाने त्या ठिकाणी तिकीट नाकारलं. त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. फक्त जे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे जे 2 मतदारसंघ होते निलंगा आणि लातूर ग्रामीण या दोन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला.